नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. शाहू महाराज आणि शाहू नगरीची स्थापना याविषयी आपण गेले 3 भागात श्रीयुत अजय जाधवराव, जे इतिहासाचे आणि विशेषतः शाहू महाराजांचे अभ्यासक आहेत, त्यांच्याशी बोलतोय. अजयजी नमस्कार. नमस्ते सर. दिल्लीच्या स्वारीनंतर शाहू महाराजांची वाटचाल कशी झाली याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. दीपक सर, मागच्या वेळेस आपण मागच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे शाहू महाराजांनी दिल्लीच्या मुघल बादशहाची त्याच्याच दरबारामध्ये हत्या घडवून आणली, वध केला असं सुद्धा आपण म्हणू शकतो. वध हा शब्दच त्यासाठी प्रॉपर राहील. बरोबर. आणि ज्या पद्धतीनं औरंगजेबानं संभाजी महाराजांची माणसं फोडून संभाजी महाराजांना कैद केलं आणि नंतर त्यांची अत्यंत निर्ममपणे हत्या केली, त्याच पद्धतीनं शाहू महाराजांनी मोगलांचे अत्यंत विश्वासू असे सरदार फोडले आणि त्या सरदारांच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीच्या भर दरबारामध्ये दिल्लीच्या आणि मोगलांच्या बादशहाचा वध घडवून आणला आणि आपल्या पित्याच्या हत्येचा प्रतिशोध शाहू महाराजांनी घेतला आणि एक आपण त्याला म्हणतो की एक वर्तुळ पूर्ण केल्यासारखं झालं. बरोबर. आणि शाहू महाराजांनी नंतर तिथं आपल्या स्वतःच्या मर्जीतला एक बादशाह तिथं बसवला, त्याचं नाव मोहम्मद शहा होतं. आणि तिथून खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचं कर्तृत्व हे संपूर्ण देशाला कळायला लागलं, संपूर्ण हिंदुस्थानला कळायला लागलं. शाहू महाराजांचं एक निर्विवाद वर्चस्व संपूर्ण मध्य भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये निर्माण झालेलं होतं. शाहू महाराजांच्याकडं नंतर खूप मोठे प्रोग्राम्स होते, कार्यक्रम होते आणि त्या कार्यक्रमांची आखणी, त्या प्रोग्रामची आखणी साताऱ्यातनं सुरू झाली. आणि सगळ्यात पहिलं महत्वाचं जर शाहू महाराजांनी काही केलं असेल त्या कालखंडामध्ये किंवा त्या कालखंडानंतर, तर शाहू नगरीची निर्मिती. अच्छा. शाहू नगरी किंवा आपण त्याला आज सातारा शहर म्हणतो, त्या सातारा शहराची निर्मिती शाहू महाराजांनी सुरुवात केली आणि ती साधारणतः एक 3, 4, 5 वर्ष ती एक अखंड प्रक्रिया होती ती शहर निर्माणाची. आणि ती शहर निर्माणाची सुरुवात झाली आणि ती अखंड प्रक्रिया सुरू झाली. बर. तुम्हाला एक अतिरिक्त माहितीसाठी म्हणून सांगतो की ही जी छत्रपती फॅमिली आहेत, म्हणजे त्यामध्ये शहाजीराजे असतील, जिजाऊ असतील, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, यांनी म्हणजे ह्यांचा एक भरपूर लोकांना हे माहीत नाही म्हणून मी सांगू इच्छितो. शहर निर्माण आणि किंवा एखाद्या शहराला नाव रूपास आणणे, ह्या फॅमिलीने, जसं शहाजीराजे महाराज आहेत, यांनी जेव्हा दख्खन सोडला 1636 मध्ये आणि ते दक्षिणेकडे गेले, आदिलशहाच्या नोकरीत गेले, तेव्हा त्यांना एक कंपाली म्हणून आजचं जे बेंगलोर आहे त्या बेंगलोर शेजारची एक जहागीर त्यांना तिथे मिळाली. त्या कंपालीमध्ये त्यांनी स्वतःचा वाडा निर्माण केला, स्वतःचं राज्य, म्हणजे ते तिथला दरबार जे होता तो दरबार ते स्वतः तिथले राजे असल्यासारखा भरवायचा. त्यांच्या दरबारामध्ये अनेक ज्ञानी, विज्ञानी, पंडित, विद्वान लोक असायचे. आणि तेच कंपाली शहर पुढे जाऊन बेंगलोर या शहरात रूपांतरित झालं. बर. लक्षात येते का तुमच्या की खऱ्या अर्थानं त्याला आज आपल्याकडे लोक म्हणतात की बेंगलोर शहराचे संस्थापक केम्पेगौडा आहेत, परंतु त्या शहराचं बीजारोपण हे शहाजीराजांनी केलेलं आहे. बर. अच्छा. आता दुसरं महानगर आहे पुणे, महाराष्ट्र भारतातलं, ते आहे पुणे. त्या पुणे शहराचं बीजारोपण राष्ट्रमाता जिजाऊंनी केलेलं आहे. बरोबर. तिसरं महाराष्ट्रातलं महत्वाचं शहर आहे सातारा, त्याची तर बांधणी शाहू महाराजांनी केलेली आहे. म्हणजे भारतातले 3 मोठ्या शहरांचं बीजरोपण किंवा बांधणी
ह्या छत्रपती फॅमिलीतली ह्या 3 व्यक्तींनी केलेलं आहे. वा. हे बरेचशे लोकांना ठाऊक नाही, हो हो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो नाही, की बरं झालं. हा, आणि याचं श्रेय आपण त्यांना देणं गरजेचं आहे. नक्कीच. आता सातारा शहराची स्थापना करण्यामागची कारणं काय होती ती तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा सातारा शहरामध्ये किंवा सातारा शहर निर्मिती होण्याआधी शाहू महाराजांच्या स्वराज्याचा कारभार हम्म, हा अजिंक्यताराच्या पठारावरनं चालला. हम्म, हम्म. मग तिथं सदर होती, तिथं अनेक ऑफिसेस होते, ऍडमिनिस्ट्रेशन चालायचं, डिफेन्सचे ऑफिसेस तिथंच होते. अच्छा. परंतु जसा जसा सगळा कार्यविस्तार वाढायला लागला हम्म, स्वराज्याचा, तसाच अजिंक्यताऱ्यावरचा जो पठार आहे किंवा जी भूमी आहे ती सगळे ह्या कार्यास कमी पडू लागली. अच्छा. ऑफिसेसला जागा कमी पडू लागल्या, लोकांच्या निवासस्थानांच्या जागा कमी पडू लागल्या आणि मग शाहू महाराजांनी निर्णय घेतला की हीच राजधानी आपण ह्या अजिंक्यताराच्या पायथ्यावर जो सपाट भाग आहे हम्म, त्याच्यावर आपण घेऊन जाऊ आणि त्या विचाराने त्यांनी सातारा शहराची निर्मिती, शाहू नगराची निर्मिती सुरू केली. आता ही निर्मिती करत असताना अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की सातारा शहर हे भारतातलं सगळ्यात पहिलं प्लॅन्ड शहर आहे. अच्छा. हा, ह्याचा सगळ्यात पहिला आधी त्याचं आपण आर्किटेक्चरल प्लॅन्स म्हणतो ना, किंवा प्लॉटिंग आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो. तर पहिला आर्किटेक्चरल प्लॅन्स तयार केले, रोड्स तयार केले गेले, सांडपाण्याची व्यवस्था त्या काळची केली गेली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, पिण्याचं पाणी कुठून आणायचं, कुठं तळी काढायची, त्या तळ्याचा दगड कशासाठी वापरायचा ह्याचा पूर्ण विचार त्यावेळेस शाहूराजांनी आणि त्यांचे जे काही आर्किटेक्चरल गाईड्स होते किंवा त्यांचे जे काही बांधकाम तज्ज्ञ होते त्यांनी केलेला होता. ह्या शहराचा सगळ्यात पहिल्यांदा नकाशा काढला गेला. नकाशा काढल्यानंतर कुठल्या वास्तू कुठं उभ्या करायच्या, कुठले वाडे, सरदारांचे वाडे, कुठल्या सरदाराचा वाडा कुठल्या एरियात करायचा, कुठले रस्ते कसे करायचे, ह्याचं सर्व प्लॅन केलं गेलं आणि नंतर या शहराची उभारणी झाली. म्हणून ते ठामपणे आणि जबाबदारीने सांगतो की सातारा शहर हे भारतातलं सगळ्यात पहिलं प्लॅन्ड शहर आहे. त्यानंतरची निर्मिती आहे जयपूरची, पण ती खूप उशीर आहे, 1762-63 सालची, 40 वर्षानंतरची. मग आज आपण प्लॅन्ड शहर म्हणतो, चंदीगड म्हणतो, नोएडा म्हणतो, नवी मुंबई जसं आहे आता, की आधी प्लॅन केलं आणि मग ते शहर वसवलं गेलं. त्याच पद्धतीनं भारतातलं पहिलं प्लॅन्ड शहर हे सातारा आहे. सातारा शहराची वैशिष्ट्य जर तुम्ही पाहिलीत, आज तुम्ही अजिंक्यताऱ्यावरनं सातारा जर पाहिलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की अदालतवाड्यापासनं छत्रपती शाहू महाराज चौकातला रस्ता असेल किंवा माचीपेठेवरनं कमान्या हौदाकडे येणारा रस्ता असेल किंवा वरनच माचीपेठेतनच देवी चौकाकडे येणारा रस्ता असेल किंवा समर्थ मंदिरापासनं यादव गोपाळ पेठ मार्गे राजवाड्याकडे, नव्या राजवाड्याकडे येणारा गुरुवार पेठ असो, हे सगळे रस्ते एकमेकांना समांतर आहेत. हे सगळे रस्ते एकमेकांना समांतर आहेत. म्हणजे त्यावेळेस सातारची जी नगर रचना होती ती एवढ्याच भागापुरती होती आणि शाहू महाराजांनी तिथं आपले सरदार असतील, आपले त्या काळात जे ऑफिशियल ड्युटी करणारी लोक असतील किंवा नागरिक असतील ह्यांना आमंत्रित केलं, ह्या शहरात तुम्ही या, ह्या शहरात तुम्ही राहावा आणि ह्या शहरामध्ये आपण एक नवीन काय म्हणतो की नवनिर्माण म्हणता येईल तशा पद्धतीचं आपण नवनिर्माण ह्यासाठी करू. आज तुम्ही पाहिलं तर अनेक तलाव शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये बांधले. त्यामध्ये सगळ्यात मोठा जो भाग आहे तो फुटका तलावाचा आहे. त्याच्यामध्ये अशा नोंदी आढळतात की फुटका तलाव खोदताना जे काही पाषाण निघत होते, दगड निघत होती, ह्या दगडांचा वापर अनेक सरदारांच्या वाड्यांच्या जोथ्यांमध्ये किंवा भिंतींमध्ये केला गेलेला आहे. आता सातारा शहराची जर रचना बघितली, मी तुम्हाला सांगितलं की फक्त शहर निर्माण करत असताना माणसं आणून चालत नाही, बरोबर आहे ना, माणसं नुसते आणून चालत नाहीत, तर त्यांना सेवा पुरवणाऱ्या काही सर्व्हिस म्हणजे सेवा पुरवणाऱ्या काही वस्तू सुद्धा किंवा व्यक्ती सुद्धा आणाव्या. 12 बोलवते पूर्वी म्हणायचो त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की शिंपी समाजापासनं ते तुम्हाला अत्तर देणाऱ्या ज्या सुगंधालयाचा
सुद्धा शाहू महाराज, कारण ते स्वतः त्याचे भोक्ते सुगंधाचे होते. भोक्ते. हा. अशी लोक सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून आणली, भारतातनं आणली, महाराष्ट्रातनं आणली. वा. अगदी तुम्हाला सांगायचं तर त्या काळी सावकारी चालायची, म्हणजे आजची सावकारी नव्हे, म्हणजे आजची पठाणी सावकारी नव्हे, तर सावकारी म्हणजे काय, तर प्रायव्हेट बँक्स होत्या त्यावेळेस. बँकिंग हे सेक्टर नव्हतं त्यावेळेमध्ये. तर त्यावेळेस त्यांनी बँकिंग आणलं, प्रायव्हेट बँकिंग घ्यायला आणलं. मग त्यासाठी लागणारे वेगवेगळे समाजाची लोक जे त्या काळी अख्ख्या भारतामध्ये सावकारी करायचे, नाही का, प्रायव्हेट नॅशनलाइज बँक्स म्हणता येईल, त्यांना साताऱ्यात स्थान दिलं, त्यांना राहण्याची व्यवस्था केली, त्यांना वाडे दिले, त्यांना जागा दिल्या. त्यानंतर शिंपी समाजासाठी असतील, आतार समाजासाठी असतील. अगदी तुम्हाला सांगतो की पवई नाक्यावर, आपला आजचा जो पवई नाका आहे, तिथं आपल्याला शस्त्रास्त्र निर्मितीचा एक कारखाना होता. त्या फॅमिली सुद्धा आता तिथं अजून रिसाइड करतात, म्हणजे तिथं राहतात. त्यानंतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगायचं तर अत्यंत विद्वान मंडळी आणली सातारामध्ये, की जे गाईड होते, त्यांच्यासाठी मार्गदर्शक होते, सल्लागार होते. त्या लोकांची व्यवस्था इथं करण्यात आली. आणि एक अत्यंत सुंदर शहर, अत्यंत परिपूर्ण शहर शाहू महाराजांनी बसवलं. शाहूनगरचा पहिला उल्लेख ऍज सच तुम्हाला आढळतो 1721 मध्ये. बाजीराव पंतप्रधानांनी एका पत्रामध्ये तसा उल्लेख केलाय की मी शाहूनगरीमध्ये गेलो आणि शाहू स्वामींचं दर्शन, म्हणजे भेट घेतली, असं एक त्यांचं वर्णन आहे. तिथं पहिल्यांदा शाहूनगर ह्या शब्दाचा आपल्याला उल्लेख आढळतो. आणि त्याच्या आधी एक उल्लेख आढळतो, तो सातारा या नावाने आढळतो. तो कवी भूषणांच्या एका कवनामध्ये आढळतो. आणि हे सगळं करत असताना एखाद्या शहराची राजधानी असताना त्याला एक तख्त लागतं ना. दिवाने खास जसा दिल्लीत आहे, दिवाने आम जसा दिल्लीत आहे, तर तशाच प्रकारचं एक तख्त शाहू महाराजांनी साताऱ्यात उभं केलं. आणि ते आज तुमची जी गुरुवार बाग आहे, त्याला आपण गुरुवार बाग म्हणतो, त्या गुरुवार बागेच्या ठिकाणी शाहू महाराजांचा तख्ताचा वाडा होता. आज तुम्हाला त्या ठिकाणी एक थोडेसे अवशेष त्या वाड्याचे आढळतात, की ती जागा आज सातारकरांच्या दृष्टीने एवढी पवित्र जागा आहे की त्या ठिकाणहून बसून किंवा त्या ठिकाणच्या तख्तावर बसून शाहू महाराजांनी नंतरच्या कालखंडामध्ये जवळजवळ 29 वर्ष ह्या देशावर राज्य केलेलं आहे. ते ठिकाण खऱ्या अर्थानं एक वर्चस्व निर्माण करणारं ठिकाण होतं. मराठ्यांच्या वर्चस्वाची ती एक निशाणी होती तख्ताचा वाडा म्हणजे. आणि त्याच तख्ताच्या वाड्यामधनं भारताच्या भवितव्य ठरवणाऱ्या असंख्य निर्णय घेतले गेलेले आहेत, की जी व्हॅल्यू दिल्लीच्या तख्ताला होती त्याही पेक्षा काकणभर सरस व्हॅल्यू ह्या सातारच्या तख्ताला होती त्या काळामध्ये. आणि तो वाडा आजही त्याची जागा तशीच आहे. आज आपण तिथं त्याची म्हणजे आपण त्याचा सातारा नगर परिषदेने त्याचा बाग म्हणून वापर सुरू केलेला आहे. तर हा तख्ताचा वाडा तिथं निर्माण केला गेला. अदालत वाडा निर्माण करण्यात आला. त्यानंतर आज जी कुपरची फॅक्टरी माची पेटीवर चालती त्या ठिकाणी शाहू महाराजांचा प्रायव्हेट म्हणजे खासगी वाडा होता, की तिथं ते राहत असत. त्याला रंगमाल म्हणायचे. रंगमाल कालांतरानं आगीत जळून खाक झाला. आणि वेगवेगळ्या पेठा वसवल्या गेल्या. आता पेठ्यांची नावं मी थोडक्यात सांगेन, त्याला खूप मोठा विस्तार आहे. ह्याचा एक लेख मी खूप वर्षापूर्वी लिहिला तर तो अजूनही कधीतरी फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल होत असतो. शाहू महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या लोकांनी त्यांच्यावर ममत्व दिलं, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना आधार दिला, त्यांना गाईड केलं, मार्गदर्शन केलं, अशा असंख्य लोकांची नावं तुम्हाला इथल्या पेठांना आढळतील. आणि सगळ्यात मोठं नाव आहे ज्योत्याजी केसरकर. ज्योत्याजी केसरकर. की ज्योत्याजी केसरकर हे संभाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू होते. आणि त्यांनी शाहू महाराज जेवढ्या काळ औरंगजेबाच्या कैदेत होते
तेवढाच काळ त्यांनी शाहू महाराजांच्या बरोबर औरंगजेबाच्या कैदेत व्यतीत केलेला आहे. ते देखील शाहू महाराजांच्या बरोबरच सुटलेले आहेत. त्यांची सुद्धा डिप्लोमसी काही अंशी शाहू महाराजांच्या मुक्ततेस कारणीभूत ठरली होती बर. आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते शाहू महाराजांच्या सोबत होते. अगदी सावलीसारखे त्यांच्या बरोबर ते उभे राहिले. दुःख असेल, सुख असेल, अनेक प्रसंगामध्ये त्यांच्या पाठी खंबीरपणे ते उभे राहिले. त्यांच्या वडिलांचेच ते साथीदार असल्या कारणाने बरोबर किंवा मित्रत्वाचे संबंध जोताजी केसरकरांचे होते आणि त्याच मित्रत्वाचा त्यांनी आधार घेत म्हणा आपल्या त्यांच्या संभाजीराजांच्या मुलाला देखील त्यांनी तशाच पद्धतीनं साथ दिली. मग त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाहू महाराजांनी केसरकर पेठ उभी केली की जी त्यांच्या राजवाड्याला लागूनच असे म्हणजे राजवाड्याच्या जवळच आहे, अगदी म्हणजे जी आपल्या निवासस्थानाच्या जवळच त्यांच्या नावाची त्याच्या समोरूनच ती पेठ. दुसरी चिमणाजी दामोदर म्हणून एक जण होते, ते देखील विश्वासू होते शाहू महाराजांचे. ते ऍक्च्युली तारा राणींचे सरदार होते, नंतर शाहू महाराजांकडे शिफ्ट झाले आणि शेवटपर्यंत ते देखील शाहू महाराजांशी निष्ठावान राहिले. त्यांच्या नावाने आपण चिमणपुरा पेठ बघतो, राजसपुरा पेठ आहे, रघुनाथपुरा पेठ आहे की ते तुमचे ह्यांचे पुत्र जे होते चिमाजी आप्पांचे, त्यांच्या नावाच्या रघुनाथपुरा वसवला गेला. सदाशिव करंजे म्हणतो तो. हो, करंजेचा अलीकडचा भाग, न्यू भाग. करंजे हे गाव होतं ओल्ड, हे साताऱ्यापेक्षा जुनं आहे करंजे. हो, सातारा म्हणजे औरंगजेबाच्या पत्रांमध्ये करंजे गावाचा उल्लेख आढळतो की तो त्या ठिकाणी होता, म्हणून आपण करंजे तर्फ सातारा म्हणतो ना. करंजे हे जुनं गाव आहे. त्याच्या अलीकडची जी पेठ वसवली ती रघुनाथपुरा पेठ वसवली. सदाशिव पेठ हे नाव म्हणजे चिमाजी आप्पांचे दुसरे पुत्र सदाशिवराव भाऊ यांच्या नावावरूनच ठेवलेलं आहे. अशा असंख्य पेठ आहेत. भवानी पेठ आहे आपल्याकडं, की ह्या सगळ्यांची निर्मिती, ह्या सगळ्या पेठांची नावं शाहू महाराजांच्या रिलेटेड लोकांचीच ठेवलेली आहेत की दोज पीपल हू हेल्प हिम, किंवा आपले जे कृपाबिलाशी लोक आहेत की ज्यांच्यावर आपली कृपा आहे, ते आपले लाडके आहेत, अशा लोकांची नावं त्यांनी या सर्व पेठांना दिलेली आहे. सातारा शहराचे आणखी एक खासियत तुम्हाला सांगतो. तुम्ही सातारा शहरात अनेक वर्ष निवासस्थान करून आहात. तुम्हाला सातारा शहर हे राजधानीचं शहर होतं. राऊंड अबाउट 42 अजिंक्यतारा असेल किंवा सातारा शहर खालचा भाग असेल. मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की शिवाजी महाराजांची राजधानी गडकिल्ल्यावर होती, संभाजीराजांची राजधानी गडकिल्ल्यावर होती, राजाराम महाराजांची गडकिल्ल्यावर होती, तारा राणींची गडकिल्ल्यावर होती. शहाजी राजे जेव्हा 3 वर्ष निजामशाही चालवत होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी गडकिल्ल्यावरूनच ती निजामशाही चालवली 1633 ते 1636. शाहू महाराज हे पहिले आहेत छत्रपती घराण्यातले की ज्यांनी गडकिल्ल्यांवरची राजधानी समतल जमिनीवर आणली. बरोबर. आणि एक प्लेन भूमीवरनं त्यांनी राज्य सुरू केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला एक खासियत ह्या शहराची अशी आहे की 42 वर्ष हे शहर जवळजवळ शाहू महाराजांच्या आधिपत्याखाली संपूर्ण देशावर राज्य केल्यासारखं होतं. परंतु या शहराला तुम्हाला कुठंही एक तटबंदी दिसत नाही. तुम्ही फिरला असाल असंख्य ठिकाणी की बाबा या ठिकाणी तटबंदी आहे, त्या ठिकाणी तटबंदी आहे, तुम्हाला कुठं त्याचे अवशेष आढळेल, तुम्हाला कुठंही त्याचे अवशेष आढळणार नाहीत. आणि ही सातारा शहर ह्याच्यावर कधीही कुठल्याही शत्रूनं आजपर्यंत आक्रमण केलेलं नाही. शेवट जेव्हा ब्रिटिशांनी संपूर्ण देश काबीज केला तेव्हा शेवटचा जो युनियन जॅक आहे अजिंक्य ताऱ्यावर फडकवला गेला. आणि जेव्हा तो अजिंक्य ताऱ्यावर फडकवला गेला त्यावेळेस असं झालं की ब्रिटिशांनी संपूर्ण हिंदुस्थानभर आपली सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे शेवट मराठ्यांवरच विजय मिळवून ब्रिटिशांनी ह्या देशावर आपली सत्ता स्थापित केली. सातारा शहराला कुठलीही तटबंदी नाही. सातारा शहरावर कुठल्याही शत्रूनं कधीच आक्रमण केलं नाही. लास्ट आक्रमण झालं ते ब्रिटिशांचं झालं आणि तिथंच ते राज्य संपलं, खालसा झाला असं आपण म्हणू शकतो. 1818 साली सातारा शहरामध्ये तुम्हाला असंख्य प्रकारची जी लोक आहेत, म्हणजे 12 बलुतेदार असतील,
असंख्य जातींची लोक असतील, असंख्य कर्तव्य निभावणारी लोक असतील, असंख्य व्यवसाय करणारी लोक असतील, ही सगळी शाहू महाराजांनी आणलेली आहेत. आणि ती सगळ्या फॅमिलीचे जे वंशज आहेत ते आज तुमच्या साताऱ्यात आहेत, गुण्यागोविंदन राहत आहेत आणि तेच व्यवसाय ते करतायत. साताऱ्यांमध्ये शाहू महाराजांनी सरदार घराणे जी आणली, ती सगळी शाहू महाराजांनीच आणून इथं त्यांना स्थापित केलेलं आहे. आणखी एक तुम्हाला ठिकाण सांगतो की तो एक फतेसिंह बाबांचा एक वाडा आपल्या इथे आहे. तो आता पूर्णपणे म्हणजे उद्ध्वस्त झालेला आहे. मोडकळी चाला म्हणजे नाहीच आहे, तिथं जमीनच फक्त शिल्लक 2-3 त्याचे बुरुज दिसतात तेवढे. तो सुद्धा ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा. तो तख्ताच्या बागेच्या बरोबर बॅक साईडला आहे. ओके, आहे तिथं दिसतो तुम्हाला, जागा मोकळी आहे, तुम्ही गेलात की दिसतं. सातारा शहरामध्ये जे काही तळी आहेत, शिवाजी महाराजांचंच धोरण आहे की जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत तिथं लोकवस्ती नाही. सगळ्यात पहिलं तुम्ही काय करायचंय, कुठलाही गड किल्ला तुम्हाला ताब्यात घ्यायचाय, घेतलाय आणि त्याचं नव्यानं बांधकाम करायचंय किंवा नवीनच फोर्ट तुम्हाला बिल्ड करायचा, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शोधावं लागतं पाणी. जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत तिथं बांधकाम काहीच नाही. अशा पद्धतीनं सगळ्यात पहिल्यांदा शाहू महाराजांनी या शहरामध्ये तलावांची निर्मिती केली. मग तो मोती तलाव असेल, मग तो तुमचा फुटका तलाव असेल, पंचपाळी हौद असेल, हे जे सगळे म्हणजे पाण्याचे स्रोत आहेत, ही सगळ्यांची निर्मिती शाहू महाराजांनी केली. छत्रपती फॅमिलीची आणखी शाहू महाराजांनीच काही योजना सुरू केल्या, त्या पुढे प्रतापसिंह महाराजांपर्यंत चालत गेल्या की जे कासचं पाणी आपल्याला सातारला येतं, मग त्या काळी ती ओपन कॅनल्स मधनं यायचं. त्या सगळ्या खापऱ्यांचे खापरी होते, ते असे उगाच खड्डा खाणून केलेले नव्हते किंवा चर खांदलेले नव्हते. त्याला त्याची व्यवस्थित त्याची पाण्याची प्रॉपर नियोजन व्हावं, वेस्टेज कमी व्हावं आणि त्याच्यामध्ये पोल्युशन कमी व्हावं. पोल्युशन म्हणजे पाण्यामध्ये पोल्युशन कमी व्हावं याची सर्व काळजी त्या काळी घेतली होती आणि त्याची योजनेची सुरुवात शाहू महाराजांनीच केली होती. कास तलावाचं पाणी सातारमध्ये आणायचं. मग त्यांच्या पुढच्या वंशजांनी त्याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन करत कायमस्वरूपी योजना प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, ती आजपर्यंत सुरू होती. आता आपल्याकडे कासचं तलावाचं पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून येतं आणि त्याचीही संकल्पना किंवा त्याची पूर्तता देखील छत्रपती घराण्याच्या आजचे जे वंशज आहेत त्यांनीच केलेली आहे. म्हणजे शाहू महाराजांपासून सुरू झालेला प्रवास तो आजच्या छत्रपती फॅमिली पर्यंत कसा पोहोचलाय ही एक मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगितली. आणि की पाण्याची व्यवस्था झाली, लोकांची राहण्याची व्यवस्था झाली आणि हे शहर नावारूपास आलं. म्हणजे पुणे हे शहर आपल्यानंतर खूप नंतर नावारूपास आलं, परंतु सातारा शहर हे त्या आधीपासनं खूप वैभवशाली होतं, खूप मोठं होतं. ह्याला म्हणजे त्या काळीत राहणारी लोक सुद्धा स्वतःला सातारा शहरात किंवा शाहू नगरीत आपण राहतोय याचा ते गौरवान्वित वाटत असे त्यांना. आणि सगळं शासन जे आहे ह्या साताऱ्यातनं चाललेलं होतं. सातारा शहराच्या उभारणीनंतर शाहू महाराजांचं लक्ष संपूर्ण त्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांचं एकंदर जे भारतामध्ये चाललेलं राजकारण होतं, भारतामध्ये चाललेली स्थित्यंतर होती, राजकीय स्थित्यंतर, त्यांच्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष होतं. मी सुरुवातीलाच सांगितलं की शाहू महाराजांनी जी तत्व अवलंबली होती किंवा जे आदर्श ठेवले होते, हे सगळे आदर्श त्यांच्या पंजोबांनी निर्माण केलेले होते. म्हणजे शहाजीराजे महाराज आणि जिजाऊबाई साहेबांनी जे आदर्श तत्व आणि प्रिन्सिपल्स तयार केले होते, त्या आदर्शांवर, त्या तत्वांवर आणि त्या प्रिन्सिपल्स वरच शाहू महाराजांचं राज्य सुरू होतं. म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर शेतकऱ्यांबाबतची जी काही धोरणं शहाजीराजेंची, जिजाऊबाई साहेबांनी ठरवली होती, ती शिवाजी महाराजांनी पुढे चालू ठेवली, ती संभाजीराजांनी, तीच राजाराम महाराजांनी आणि तीच पुढे शाहू महाराजांनी. त्याच्यामध्ये थोडेसे बदल घडले, त्याच्यामध्ये मार्ग बदलले, व्यक्तीनुसार, व्यक्तिमत्वानुसार आणि काळानुसार त्याच्यामध्ये थोडेसे बदल घडत गेले, परंतु ते प्रोग्रॅम्स आहेत तसे, जसे त्यांना अपेक्षित होते शहाजीराजे महाराजांना आणि जिजाऊबाई साहेबांना, त्याच पद्धतीनं या सगळ्या नंतरच्या पिढीनं राबवले. अगदी शाहू महाराजांपर्यंत ते काटेकोरपणे राबवले जातात.
दुसरा महत्वाचा भाग जर तुम्ही त्यांच्या आयुष्यातला बघितला की ऐन तारुण्य सगळं औरंगजेबाच्या कैदेत गेलेलं आहे त्यांचं, परंतु ते आपल्या पूर्वजांना कधी विसरलेले नाहीत. तर आपल्याला तुलना करायची नाही कधी कुणाशी. बघा, मोगलांनी साधारणतः 180 वर्ष की 150 वर्ष राज्य केलं. 150 ते 125 वर्ष राज्य केलं. परंतु तुम्ही असं कुठला एक मोगल बादशाह पाहिला का की ज्यांनी आपल्या पूर्वजाचा सन्मान राखण्यासाठी काही प्रयत्न केले किंवा एखाद्या समाधीचं त्यांनी मॉडिफिकेशन केलं, एखाद्या समाधीचा जीर्णोद्धार केला? असं तुम्ही कधी बघितलंय? कुठल्याही ऐतिहासिक डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला ते आढळत नाही की बाबरची समाधी त्याचं जीर्णोद्धार हुमायूननं केला किंवा ह्या दोघांच्या समाध्यांचा जीर्णोद्धार अकबरानं केला किंवा ह्या सगळ्यांच्या समाध्यांचा जीर्णोद्धार औरंगजेबानं केला. म्हणजे आपल्या बापाला ठार मारणारा औरंगजेब त्याच्याकडनं तर ती अपेक्षा नव्हतीच. परंतु शाहू महाराजांनी आपल्या सगळ्या पूर्वजांचा, ज्ञात पूर्वजांच्या समाध्यांचा पूर्णपणे जीर्णोद्धार करून त्याच्या पूजेचा, त्याची जी देखभाल असती, दिवाबत्ती असती, नैवेद्य असतो, ह्याच्या सर्वांची तजवीज शाहू महाराजांनी स्वतः केलेली आहे आणि तशी पत्र देखील उपलब्ध आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शहाजी राजांची समाधी ही आपल्या सातारपासून साधारणतः 550 किलोमीटर दूरवर आहे. 550 असेल किंवा 500 किलोमीटरवर असेल, दावणगिरीच्या जवळपास. त्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्या समाधी स्थळावर पूजे अर्चाची व्यवस्था, नैवेद्याची व्यवस्था, धूप आरतीची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था, ही नुसती व्यवस्था एक वेळ करून चालत नसती, त्याला इनाम द्यावं लागतं. ते इनाम त्यांनी दिलेलं आहे. तिथं लोकांची जी सगळं हे करणार आहेत, हा परिपाठ करणार आहेत, त्यांची व्यवस्था करावी लागते, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागते. इथनं 500 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या पंजोबाच्या समाधीची देखभालीची व्यवस्था शाहू महाराजांनी अगदी माणसांपासून करून ठेवली. आजही तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला शाहू महाराजांनी नेमलेले जे काही तिथले व्यक्ती होत्या त्या समाधीच्या देखभाल करणाऱ्या, त्या तुम्हाला कुटुंब आजही शहाजी राजांच्या समाधीची पूजा अर्चा, नैवेद्य सगळं जे काही आहे हे आजही अविरत चालू आहे. आज ती समाधी तुमच्या ह्यांच्याकडे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे, परंतु योग्य पद्धतीने त्याची निगा राखलेली आहे. आता बरेचसे लोक आहेत की ज्यांनी खूप मोठमोठं साहित्य शिवाजी महाराजांवर लिहिलं, संभाजी राजांवर लिहिलं, अगदी ते खूप मोठे गव्हर्नमेंट ऑफिसर्स सुद्धा होते. परंतु ज्यावेळेस त्यांनी हे सगळं लिखाण केलं त्यावेळेस त्यांना त्या समाधीची कधी आठवण आली नाही. आज बरेचसे लोक जाऊन तिथं अश्रू ढाळतात आणि चांगलं आहे, म्हणजे असं काही तिची खूप वाईट अवस्था आहे अशातला भाग नाही. आजही ते योग्य पद्धतीनं, बऱ्या पद्धतीनं त्याचं निगा राखली गेलेली आहे. आणि तसंच त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत केलेलं आहे. 1689 साली रायगड किल्ला पडला, मुघलांच्या ताब्यात गेला, नंतर सिद्धी त्याचे केअरटेकर झाले. 1733 पर्यंत शिवाजी महाराजांची समाधी ही सिद्ध्यांच्या ताब्यात होती. सिद्ध्यांच्या ताब्यातला असलेला रायगड शाहू महाराजांनी, तो मी नंतर घेईनच पाठ, 1733 मध्ये मुक्त केला. शिवाजी महाराजांची समाधी मोगलांच्या आणि सिद्ध्यांच्या ताब्यातनं मुक्त केली आणि त्या समाधीचा देखील त्या कालखंडामध्ये त्यांनी जीर्णोद्धार केला. तिसरा पार्ट आहे की जी संभाजीराजांची समाधी आहे वडू बुद्रुकला, त्या समाधीचं सुद्धा त्याची सुद्धा पत्र आहेत की त्या समाधीची साफसफाई कुठल्या व्यक्तीनं करावी, त्याची दिवाबत्ती कुठल्या व्यक्तीने करावी, त्याची साफसफाई कशा पद्धतीनं ठेवावी, याची सुद्धा काळजी त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतली. राजाराम महाराजांच्या समाधीची बांधणी देखील त्यांच्याच देखरेखीखाली पार पडलेली आहे, जी सिंहगडावर आहे. त्या समाधीचा देखील त्यांनी योग्य पद्धतीनं निगा राखलेली आहे, बांधणी सुद्धा केलेली आहे आणि निगा सुद्धा राखलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भोसले फॅमिलीची, या छत्रपती घराण्याची
कुलदैवत जे आहे ते शिखर शिंगणापूर आहे. बरोबर. ह्या शिखर शिंगणावर तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला तिथं श्राद्धाच्या समाध्या आढळतील. बर. ह्या सगळ्या फॅमिलीच्या आहेत. मग अच्छा. शहाजीराजांची श्राद्धाची, शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, राजाराम महाराजांची, म्हणजे पूर्वीच्या काळी आपण जे हो. वार्षिक श्राद्ध असेल किंवा आपण महाळ म्हणतो, महाळाचं श्राद्ध असेल, हे करण्याच्या जागा सुद्धा त्यांनी तिथं निश्चित करून ठेवल्या. अच्छा. इतकं आपल्या पूर्वजांवर त्यांचं नितांत प्रेम होतं. म्हणजे 17-18 वर्ष एका मुस्लिम शासकाच्या कैदेत राहून देखील ते आपले हिंदू संस्कार हे कधीही विसरलेले नव्हते. की मी पहिल्या भागमध्ये सांगितलं की हे संस्कार कुणी दिले असतील. औरंगजेब तर देऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या फॉर्मल टीचिंग, फॉर्मल लर्निंगची सुद्धा व्यवस्था केलेली नव्हती. तो ह्यांच्यामध्ये काय हिंदू धर्माचे संस्कार निर्माण करू शकतो, ते हे संस्कार हे त्यांच्या मातोश्रींनी है ना, म्हणजे महाराणी सरकार येसुबाई साहेबांनीच निर्माण केले होते. आणि ते इतके दृढ झाले होते की त्यांनी आपल्या 40-42 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या धार्मिक संस्कारांना अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे. म्हणजे याचं सर्व श्रेय जर द्यायचं असतं तर ते महाराणी सरकार येसुबाईंना साहेबांनाच द्यावं लागतं. मी अनेक वेळा सांगतो की जशी शिवबाज जिजाई तशी शाहू महाराजास येसुबाई. म्हणजे ज्या पद्धतीनं जिजाऊबाई साहेबांनी शिवाजी महाराजांना घडवलं त्याच पद्धतीने येसुबाई साहेबांनी देखील आपल्या पुत्राला घडवलं. येसुबाई साहेब सुद्धा काही काळ जिजाऊंच्या पदराखाली होत्याच. त्यांच्यावर सावली होतीच, छाया होतीच, माया होतीच. आणि त्यांचं एकंदर जे व्यक्तिमत्व होतं तेच बऱ्याच अंशी येसुबाई साहेबांच्या मध्ये उतरलेलं होतं असं म्हणणं देखील काही चूक ठरणार नाही. तर ह्या समाध्यांचं रक्षण, ह्या समाध्यांचं देखभाल, ह्या समाध्यांची पूजा अर्चा, ही सगळ्याची व्यवस्था शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये केली होती. आणि हे जे तुम्हाला लिखित सगळे पुरावे आहेत की हे काही कुणी सांगोबांगी नाही की आहे. तुम्ही दावणगिरीच्या समाधीसाठी आहेत, संभाजी महाराजांच्या समाधीसाठी आहेत, शिवाजी महाराजांची समाधी तर त्यांनी लढून जिंकलेली आहे. रायगड तर लढून जिंकले. राजाराम महाराजांच्या समाधी संदर्भात तर आपल्या पूर्वजांना न विसरणं, आपल्या 5 पिढ्या लक्षात ठेवणारा हा छत्रपती खरंच महान मानता येईल. आपल्या आधीच्या पिढीला कोणी लक्षात ठेवत नाही. आपल्या 5 पिढ्यांना लक्षात ठेवून त्यांना नमन करणारा छत्रपती एकमेव आहे असं मला वाटतं. म्हणजे राज्यकर्त्यांमध्ये हा त्यांच्या आपल्या पूर्वजांच्या प्रती असलेल्या प्रेमाचा, आदराचा भाग झाला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हिंदू धर्मासाठी, हिंदू धर्मियांसाठी शाहू महाराजांनी काय केलं. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो की थोडस आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊया की शाहू महाराजांच्या काही तर मुसलमानांच्यात गेली. बरोबर. आपल्याला अनेक लोक असं म्हणतात की ह्या देशाचा सर्वात मोठा धार्मिक शत्रू कोण होता, तर हे जे इस्लामी राज्यकर्ते होते ते होते. परंतु एक धोका आपण कायम दुर्लक्ष करतो त्या धोक्याकडे, ते होते पोर्तुगीज. पोर्तुगीज हे जगातले सर्वात, म्हणजे अगदी युरोपातनं आपल्याकडे आलाय, युरोपातनं आलाय म्हणजे काय सुसंस्कृत नाही का, असं आपण समजलं. आपल्याकडे अजूनही तो समज आहे. पण सर्वात क्रूर कॉलोनायझेशन करणारे हे जगभरातले कोण होते, तर हे पोर्तुगीज होते. अच्छा. म्हणजे त्यांचं कधी कधी सगळं जगातला त्यांचा इतिहास बघितला तर असं वाटतं की ते राज्य किंवा ते विस्तारीकरण कशासाठी करत होते, व्यापारासाठी करत होते, त्यांना पॉलिटिकल बेनिफिट्स घ्यायचा होता, की धर्मासाठी करत होते ना. आणि मग सगळ्याचं कन्क्लुजन काढलं तर एक लक्षात आलं की ह्यांना व्यापारात कमी रस होता, ह्यांना राज्यामध्ये जे कमी रस होता, त्यांना त्यांचा धर्म जगभर रुजवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. हे एकंदर असं दिसतं मला. तुम्ही त्यांच्या जगभरातल्या कॉलनीज बघा. सगळ्यात मोठी कॉलनी त्यांची आहे ब्राझील, पॅराग्वे, घाना आणि आपल्याकडचे चायनीज मकाओ,
हे 2-3 मी उदाहरणं देतो. आणि भारत, हम्म. जेव्हा वास्को द गामा 1499-1500 साली आला, कॅलिकटमध्ये उतरला आजच्या, आणि बघा ब्रिटिश आले 16व्या शतकामध्ये, 1600 मध्ये ते आले. 100 वर्षाचा कालखंड आहे त्यांच्याकडे. 100 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिश 1700 साली कुठं होते? 1600 to 1700. ब्रिटिशांनी खूप मोठी राजनीतिक प्रगती केलेली होती. पोर्तुगीज राजनीतिक दृष्ट्या कुठं होते? ते कुठंच नव्हते. त्यांनी त्यांचा विस्तार भारताची पश्चिम किनारपट्टी इथनं सुरू केला होता, राईट फ्रॉम केरळा, आणि ते उत्तरेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. पोर्तुगीज क्रूर का? मी त्याचे एक कारण तुम्हाला देतो. बघा, राज्य स्थापन करणं किंवा एखादं राज्य हस्तगत करणं किंवा एखादं राज्य निर्माण करणं म्हणजे काय? फक्त पॉलिटिकली, फक्त राजकीय दृष्ट्या, फक्त टॅक्स कलेक्शन करता, फक्त धन निर्मिती करता तर नाही. बघा, इस्लामिक राजवट जेव्हा आपल्याकडे आली, ठीक आहे, तुम्ही आहे पॉवरफुल, तुम्ही राज्य घेतलं, तुम्ही राज्य करायला लागतात, तेवढ्यावर हे इस्लामी राज्यकर्ते थांबले का? नाही. त्यांनी भारताची सांस्कृतिक, धार्मिक आणि जे काही ह्या भारतामध्ये 5000 वर्ष सुरू आहे, ही सर्व बिन उसवायला सुरुवात केली. बरोबर. राज्य प्रस्थापित करणं म्हणजे काय? की जो सत्ताधीश आहे त्या सत्ताधीशाला अभिप्रेत असलेली भाषा, त्या सत्ताधीशाला अभिप्रेत असलेला धर्म, त्या सत्ताधीशाला अभिप्रेत असलेल्या चालीरीती, रूढी परंपरा, सणवार, बोलचाल, ही सगळी त्या सत्ताधीशाच्या मनाप्रमाणे चालायला हवी. तेव्हा तुम्ही 100% त्या भूमीवर राज्य निर्माण केलं, हे प्रूफ होत. बरोबर आहे. आज महाराष्ट्रामध्ये मुस्लिम शासक होऊन गेले, अगदी निजामशहा, आदिलशहा, मोगलांचं काही काळ राज्य होतं. अगदी थोडासा भाग सोडला तर तुम्हाला ह्यांचं वर्चस्व कुठंही दिसणार नाही, ना भाषेत, ना तुमच्या चालीरीतींमध्ये, सणवारांमध्ये, कुठेही तुम्हाला ह्यांचं वर्चस्व दिसणार नाही. याचं कारण शिवछत्रपती. अच्छा, बरोबर आहे ना. कुरुंदवाडकर सरांनी, नरहर कुरुंदवारांनी एक वाक्य खूप सुंदर लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांचा उदय आणि हा इस्लाम विजयाचा अस्त ठरला. अच्छा. जो इस्लाम विजयाचा वारू संपूर्ण भारतभर पसरला होता, त्याचा अस्त शिवाजी महाराजांच्या उदय काळामुळे झाला. अच्छा. हे कुरुंदवारकरांनी सरळलेलं अत्यंत अप्रतिम वाक्य. अगदी योग्य आहे ते. आणि वी शुड टेक इट पॉलिटिकली. आपण आताच्या त्या कुठल्या म्हणजे वातावरणामध्ये त्या अनुषंगानं घेऊन नाही. आणि फॅक्ट होती ती फॅक्ट आपण स्वीकारायला हवी. पोर्तुगीज असेच होते, जसे मी सांगितलं ना, की जे इस्लामी राजवटी करण्याला धर्मांतरण करणे, एखाद्याचा पेहराव बदलणे, एखाद्याची भाषा बदलणे, हे ठराविक साचाच असतो. जे आक्रमक राज्यकर्ते असतात त्यांचा. आणि पोर्तुगीजांनी देखील तेच केलेलं होतं. जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सर्वात मोठा झपाटा लावला हा इथल्या ऐत्यदेशीयांचं धर्मांतरण करण्याचा. आणि तो झपाटा एवढा मोठा होता की त्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टी ही ख्रिश्चनायझेशनकडे नेऊन ठेवली. आणि फार घातक स्वरूपाने ते फार क्रूर होते. म्हणजे एखादी फॅमिली पकडायची, त्या फॅमिलीला दमदाट्या द्यायच्या, नाही ऐकलं तर आणखी पुढे जाऊन त्यांच्यावर धाकटपाशा करायचा. प्रचंड. नाहीच ऐकलं तर समुद्र किनारे, एकच उदाहरण देतो, एखाद्या कर्त्या व्यक्तीला पकडायचं, त्याच्या कमरेला धोंडा बांधायचा आणि त्याला ढकलून द्यायचा समुद्रामध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही तोपर्यंत हे असेच अत्याचार ते ह्या पश्चिम किनारपट्टीवरच्या लोकांवर करतात. तुम्ही नीट बघा, हे जे देश मगाशी मी सांगितले कॉलोनाइज असलेले, पोर्तुगीज कॉलोनाइज असलेले, ह्या सगळ्यांचा चेहरा मोहरा ह्या पोर्तुगीजांनी बदलून टाकला. आजही तुम्ही तिथं गेलात, आपण एवढ्या वर्ष आपल्यावर 1000 वर्ष परकीयांचं राज्य होतं का नव्हतं दादा? आपण आपली भाषा बदलली नाही.
आपला धर्म बदलला, नाही, आपली संस्कृती बदलली, संस्कृती नाही बदलली, आपले देवधर्म करण्याची सणवार पद्धती सगळं- बदलली. हो, काहीच नाही, काहीच. हे कुठनं आलं आपल्यात? हे कशामुळे आपल्यात ही सगळी निर्मिती झाली? हं, आज खांडके म्हणून काय आहेत, हं, जाधवराव म्हणून काय आहेत, आंबेडकर म्हणून काय आहेत, ह्याची कारण मीमांसा आपण करणं गरजेचं. हं, हं. आणि ह्याच्यासाठी आपण ह्या छत्रपती फॅमिलीला खरंच प्रेस करायला हवं अच्छा. की हे होते म्हणून आपला धर्म, आपला पंथ, आपल्या संस्कृती, आपल्या रूढी परंपरा ह्या सगळ्या अबाधित राहिल्या हां, आणि आजही आपण त्याच फॉलो करतो. वा. हे जे पोर्तुगीज होते ना, ह्यांनी जगभर जिथं जिथं कॉलनीज केले ना दीपक सर, तिथं तिथं त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. हं, अगदी तुमचं जे शहरांचं आपण नागरीकरण म्हणतो, हं, हं. नागरीकरण म्हणतो, त्या जर तुम्ही आता सिटीज बघितल्या तर त्या सगळ्या पोर्तुगीज धाटणीच्या आहेत. एवढ्याच दूरचं लांब जायला नको आपण, ब्राझील बिझील गोवा. पॅराग्वे बिरावे, आपलं गोवा गोवा. बघा. जवळजवळ गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं 400 ते 500 वर्ष राज्य होतं दादा. हं. बरोबर आहे ना? आज पोर्तुगीजांनी गोव्याची अवस्था म्हणता येत नाही, पण गोव्याच्या लोकांनी ज्या पद्धतीनं पोर्तुगीज स्वीकारले, आजही ते आपले अमिट छाप सोडून आहे. हं. तिथली घरं बघा, हे इथलेच लोकल्स आहेत, पण दे आर नाऊ प्राऊड ख्रिश्चन्स. हां. दे आर नाऊ प्राऊड ख्रिश्चन्स. तो त्या काळचा भाग आहे, आजच्या कालखंडामध्ये आपण गणतो. तर ह्या पोर्तुगीजांचे इतकी क्रूर पद्धतीनं मंदिरं तोडणं, हं, हं. त्या जागी चॅपल्स उभं करणं, त्या जागी त्यांची जी गिरिजाघरं म्हणतो आपण, हम्म. नाही का, ख्रिश्चनांचे चर्चेस उभं करणं, हा संपूर्ण त्यांनी एक प्रकारे खूप मोठा म्हणजे झपाटाच लावला होता. अच्छा. आणि सगळ्यात पहिल्यांदा दीपक सर ह्याला जर कुणी शह दिला असेल हं. तर तो शह दिला शिवाजी महाराज. हां. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा धोका ओळखला होता. बर. एक लक्षात घ्या, म्हणजे पोर्तुगीज किती धोकादायक होते हे मी तुम्हाला एका वाक्यातनं सांगतो. कवी भूषणाने सांगितलं होतं ना की जर शिवाजी महाराज नसते हं. तर सगळ्यांची सुंथा झाली असते, असते. असं भूषणाने लिहिलेलं आहे, बरोबर. माझ्या मनाचं नाही. त्याही पेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन, जर शाहू महाराज नसते हं. तर सगळ्यांच्या गळ्यामध्ये आज आपल्या क्रॉस दिसला असता. हे बरोबर. जबाबदारीने सांगतो. हां, हां, हां. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा हा धोका 1665 साली ओळखला होता हं. की ही खूप धूर्त जमात आहे, हं, हं. हे खूप धूर्त व्यापारी आहेत, हे धूर्त युरोपियन्स आहेत. हं, हं. आणि पोर्तुगीज हे जगभर ब्रिटिशांच्या बरोबरीने होते. हं. हे ब्रिटिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज ह्या 4 युरोपियन शक्ती त्या काळी, हं. बघा, त्या काळी जी पृथ्वी तलावरचं खारं पाणी आहे हं. त्याच्या 70% खाऱ्या पाण्यावर राज्य करत होते. हो. 70% ऑफ ओशन हं. वॉज ओन्ड बाय धीस 4 पॉवर्स. हे बरोबर. 4 शक्तींकडे होतं. हां. आणि एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे की ज्याची समुद्रावर सत्ता त्याची जगावर सत्ता. जगावर सत्ता. बरोबर. हा, तर ह्या सगळ्या ज्या 4ही ताकदी आहेत, ह्यांनी काय कशावर सत्ता पहिली निर्माण केली तर पाण्यावर सत्ता निर्माण केली. हां. आणि पाण्याच्या, कारण त्यावेळेस हवाई मार्ग दळणवळण नव्हते, साधनाचं पाण्याचंच होते. पाण्यावर जी सत्ता त्याची संपूर्ण जगावर भूभागावर सत्ता. सत्ता. आणि पोर्तुगीजांचा हा धोका शिवाजी महाराजांनी ओळखला. आणि सगळ्यात पहिलं मी हं. तुम्हाला त्याचा एक थोडासा फ्लॅशबॅक सांगतो की एक सप्तकोटेश्वर मंदिर आहे बर. गोव्यामध्ये. आज ते नरे या गावामध्ये. सप्तकोटेश्वर हे कदंबांचं कुलदैवत. बर. 12व्या शतकातले जे कदंब राजवट गोव्यामध्ये होऊन गेली हां, हां. त्यांचं ते दैवत आहे. हं. हे दैवत खूप मोठं त्याचं शिवलिंग तिथं होतं. बर. 1560 साली हं. ती मूर्ती, ते मंदिर जे आहे त्या मंदिराचा पूर्ण विध्वंस पोर्तुगीजांनी केला हं, हं. आणि ते मंदिर संपूर्ण विनाश पावलं. हं. परंतु काही लोकांनी तिथलं शिवलिंग होतं मोठं, ते शिवलिंग तिथनं घेऊन
ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण केलं बर. आणि तिथं ते गुप्तपणे ठेवण्यात आलं. 1668 साली शिवाजी महाराजांना याची बातमी लागली की अशा अशा पद्धतीचं एक शिवालय ह्या पोर्तुगीजांनी विध्वंस केलेलं होतं आणि हे कदंबांचं कुलदैवत आहे. कुलदैवत. आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले. शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की जसं मंदिर तिथं होतं ओरिजिनल ठिकाणी तसंच या नरे गावात उभं करा. बर. आणि शिवाजी महाराजांनी त्या मंदिराची बांधणी केली पूर्ण. आजही ते मंदिर मोठ्या अभिमानानं तिथं उभं आहे. आजही त्या मंदिराच्या पाठीमागे एक मोठीच्या मोठी पाठी आहे की पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर शिवाजी महाराजांनी त्याची पुनर्बांधणी केलेली आहे. आणि तिथले लोक मोठ्या गर्वानं ते मला सांगतात की हे मंदिर आमच्या शिवाजी महाराजांनी पुन्हा बांधलेलं आहे. अशीच एक बांधणी शाहू महाराजांनी आपल्या आजोबांच्या पायावर पाय ठेवून केलेली आहे. ते मंदिर आहे शांतादुर्गा टेम्पल, द वर्ल्ड फेमस शांतादुर्गा टेम्पल, गोव्यातलं. त्या शांतादुर्गा टेम्पलची स्टोरी सुद्धा अशीच आहे. आता ही शांतादुर्गा कोण आहे, तर ही शांतादुर्गा आली बेंगॉलमधनं. बर. आणि ही शांतादुर्गा जी आहे हिला शांतादुर्गा का म्हणतात, तर जेव्हा महेश आणि विष्णू यांच्यामध्ये कोल्ड वॉर चाललेलं होतं, तर त्यांच्यामध्ये एक शांतता निर्माण करायची यासाठी दुर्गेनं शांतादुर्गाचा अवतार घेतला आणि त्यांच्यामध्ये तह केला अशी एक आख्यायिका आहे. तर तिचं जे मंदिर आहे ते मंदिर देखील गोव्यात होतं. ते मंदिर 1556 सप्तकोटेश्वर तोडलं 1560 आणि त्याच्या आधी 4 वर्ष शांतादुर्गा मंदिराचं म्हणजे शांतादुर्गा मंदिराचा विध्वंस पोर्तुगीजांनी घडवून आणला. त्यावेळेस देखील तिथल्या काही जे पुरोहित होते, ब्राह्मण होते, पूजा अर्चा करणारी लोक होती, त्यांनी ती मूर्ती तिथनं उचलली किंवा तिथनं ती दुसऱ्या ठिकाणी एका नेऊन ठेवली आणि तिथं त्यांनी त्याची पूजा अर्चा केली. तोपर्यंत मीन टाइम ते जे ओरिजिनल स्थानक होतं ते पोर्तुगीजांनी नष्ट केलं, ते मंदिर नष्ट केलं. आणि ह्या मंदिराची पुनर्बांधणी शाहू महाराजांनी केली. कावलेन म्हणून गाव आहे तिथं, त्या गावामध्ये शांतादुर्गा मंदिराची स्थापना झाली. तिथं ती मूर्तीची स्थापना झाली, प्रतिष्ठापना झाली आणि आज ते ठिकाण हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे. तिथं शाहू महाराजांनी एक सोन्याची पालखी भेट दिलेली आहे त्या मंदिराला. त्या मंदिराला कावलेन म्हणून एक गाव भेट दिलेलं आहे, इनाम दिलेलं आहे, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. ते मंदिर आज गौड सारस्वत प्रभू जो समाज आहे त्यांच्या माध्यमातून त्या मंदिराचं व्यवस्थापन केलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायला दुःख देखील होतं की गोव्यामध्ये एवढं मोठं कार्य करणारे, म्हणजे युद्धाचा कारभार मी नंतरच्या भागात सांगेन, पोर्तुगीजांबद्दल युद्ध तर केलंच पण धार्मिक अधिष्ठानं जी आपली आहेत ह्याची जपणूक कशी केली शाहू महाराजांनी हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या मंदिरावर स्पष्ट एक पाटी होती की ह्या मंदिराची उभारणी शाहू महाराजांच्या मदतीनं झालेली आहे, अशी एक स्पष्ट पाटी त्याच्यावर शाहू महाराजांचा उल्लेख असलेला आहे. काळाच्या ओघात ती लोकांनी काढली का नष्ट झाली हे माहीत नाही, परंतु इतिहास मिटवता येत नाही. म्हणजे तुम्ही कितीही जरी प्रयत्न केले, पाट्या काढल्यात, नावं खोडली, तरी ज्याने इतिहास घडवलाय तो इतिहास तुम्हाला मिटवता येत नाही. मी पहिल्यांदा सांगितलं की काळ बदलतो, इतिहास कधीही बदलत नाही. मंडळी, आपण शाहू महाराज आणि शाहू नगरीची स्थापना याविषयी श्रीयुत अजय जाधवराव यांच्याशी बोलतोय. पण मागच्याही भागात म्हणल्याप्रमाणे हा विषय एवढा मोठा आहे आणि शाहू महाराज